शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. साधना पंचकम श्री भगवान शंकराचार्य विरचित. वेदो नित्यमधीयतां तदिदं. तुम्ही पण म्हणायला हरकत नाही सगळ्यांनी, नाही का? आहे का समोर आहे? बरं बरं. हां. तो नित्यमधीयतां तदुदितं सर्मस्वनुष्ठीयतां, तेनेशस्य विधीयताम् अपि चितिः काम्ये मतिस्त्यज्यतां. पापौघः परिधूयतां भवसुखे, दोषो निसन्धीयत. आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यतां. सङ्गत्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां. शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां. सद्विद्यानुपसेवताम् अनुदिनं तत्पादुका सेव्यतां. ब्रह्मैकाक्षरमर्थतं श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्णितां. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां. दुस्तर्कासु विरम्यतां स्तुतिमतर्कोऽनुसन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां. देहेऽहमिति रुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां. शुद्ध्यादिश्च चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौदशदं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. औदासीन्य अभीप्सतां जनकृपेर्नैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषय्यतां न तु प्रथा वाक्यं समुच्चार्यताम्. एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयतां. पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां. प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरे श्लिष्यतां. प्रारब्धं त्विह भुज्यतां मथ परब्रह्मात्मना स्थीयतां. जय जय रघुवीर समर्थ. तिसरा श्लोक. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षश्रमाश्रीयतां. दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां. देहेऽहमतिरुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यताम्. जय जय रघुवीर समर्थ. तर कालचा भाग आपण पाहिला. वाक्यार्थश्च विचार्यतां. ब्रह्मवाक्य जे आहेत, सद्गुरूंनी सांगितलेल्या ब्रह्मवाक्य जे आहेत, त्या वाक्याचा अर्थ म्हणजे शब्दार्थ तर आहेच, पण त्यामागे असणारा जो गहन अर्थ आहे त्याचा विचार साधकाने करावा, हे आपल्या 17व्या पायरीमध्ये या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता तोच भाग घेऊन पुढे जाताना की या महावाक्याचे सखोल आणि सर्वांगीण श्रवण आणि मनन करताना आचार्य आपल्याला पुढील दक्षता घेण्यासाठी सांगतात. पुढील गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. श्रुतिशिरः पक्ष समाश्रीयतां, हे आपण पाहिलं काल. श्रुतिशिरः पक्ष समाश्रीयतां. आणि दुस्तर्कात सुविरम्यता. दुस्तर्क म्हणजे कुठल्याही तर्कट बुद्धीने केलेले तर्क असतील, मनाने आपल्या जो विचार केला आणि त्यावर आपलं मत प्रतिपादन कोणी केलं असेल आणि मग तो जो वाद घालण्यासाठी तयार असेल, तर अशा ठिकाणी ते दुस्तर्क आहे. आणि त्यामध्ये साधकाने कधी आपला विचार त्या ठिकाणी मांडू नये. आपण त्यामध्ये म्हणजे काय भाग घेऊ नये. कारण श्रुती ही जी आपली माता आहे, ती श्रुती जे सांगते तेच आपल्याला ग्राह्य आहे. श्रुतीशिवाय इतर गोष्टी नाही. म्हणून खरा निर्णय जो आहे तो श्रुतीच्या पक्षामधला आहे. आणि म्हणून पुढचा जो गुण दिलेला आहे, पुढची पायरी जी दिली, श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. ऐकू येतं बरोबर?
श्रुतिमत म्हणजे श्रुतीसंमत तर्क. अनुसंधीयताम अनुस्मर्तताम म्हणजे श्रुतीसंमत तर्काचे चिंतन करावे असं दिलेलं आहे. आता श्रुतीसंमत तर्क म्हणजे काय, की श्रुतीने जे प्रतिपादन केलेलं आहे त्याच्याच आधारे आपण आपली साधना करावी. इतर गोष्टीमध्ये आणू नये, कारण इतर गोष्टीमध्ये आपल्याला त्यामध्ये चित्त आपलं भ्रमून जाईल, हे बरोबर का ते बरोबर असं होईल. आणि म्हणून श्रुती जे म्हणते त्याप्रमाणे साधकांनी चिंतन करावं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये हा मंत्र दिलेला आहे. आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः. म्हणजे आत्मा जो आहे तोच आपल्याला प्रगट होतो आपल्यासमोर. द्रष्टव्यः म्हणजे मला तो डोळ्याला दिसतो, आत्मा दिसतो, म्हणजे मी त्याचा पाहत असल्यासारखा अनुभव घेऊ शकतो. श्रोतव्यः त्या आत्म्याचे जे गुण आहे, त्या आत्म्याचं जे वैभव आहे, आत्म्याचे जे सगळीकडचं प्रगटीकरण, आत्मा जसा सगळीकडे व्यापून आहे ते आपल्याला अनुभवाला आलं पाहिजे. आणि त्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या कथा आहेत, जे उपनिषदामध्ये सांगितले आहे ते सगळं श्रवण करणं श्रोतव्यः. त्यानंतर मंतव्यः म्हणजे जे आपण श्रवण केलं, जे आपण पाहिलं त्याचं पुन्हा मंतव्य म्हणजे मनाने चिंतन केलं पाहिजे. आणि निधिध्यास द्यावा म्हणजे त्याचा निधिध्यास म्हणजे अखंड आपल्याला तेच आपल्या डोळ्यासमोर असावं. आणि म्हणून या ठिकाणी आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः असं सांगितलेलं आहे. म्हणजे एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर मग कशाचे मनन करावे हा प्रश्न येतो. आणि मग जे शास्त्र गुरुमुखातून आपण श्रवण केले त्या शास्त्राचे माणसाने मनन करावे. आता हे मननच का करावं, कारण आपण श्रवणातून ज्या ज्या गोष्टी ऐकल्या, श्रुतींचा अर्थ जो आपल्या ठिकाणी आलेला आहे, आपल्या श्रवणातून आपण ग्रहण केला, तो आपल्या चित्तावर बिंबवण्यासाठी, म्हणजे एखादी गोष्ट आपण ऐकली पण ती आता आपल्या ठिकाणी दृढ होण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचं आपण चिंतन मनन करावं. म्हणून साधकाला श्रुतींनी व्यक्त केलेल्या गूढार्थाची म्हणजे खऱ्या विचारांची आपल्या ठिकाणी पूर्ण स्पष्टता झाली पाहिजे. आणि मग ती स्पष्टता होण्यासाठी शास्त्रामध्ये 3 भाग सांगितलेले आहेत. ते म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभूती. यामधलं प्रमाण जे आहे ते श्रुती प्रमाण आहे. म्हणून श्रुतीने सांगितलेला अर्थ स्पष्ट होण्यासाठी युक्ती ही आधारभूत आहे. आता ही युक्ती म्हणजे काय, तर्क. म्हणजे जे आपल्याला सांगितलेलं आहे अहम ब्रह्मास्मी हे जर खरं असेल तर मग त्याचा अनुभव आपण केला पाहिजे. त्यासाठी आपण काहीतरी तर्क म्हणजे आपण जेवढं शिकलेलं आहोत त्यासाठी तर्क म्हणजे आपण विचार करून त्या गोष्टी आपल्या मनामध्ये पक्क्या रुजवल्या पाहिजेत. आणि म्हणजे तर्क म्हणजे एक अनुमान आपल्या दृष्टीने केलेला आहे. म्हणून त्या मननाचा आपण अभ्यास करावा. आणि हे सगळं करत असताना तरी पण आपल्या मनामध्ये काही शंका येतात. त्या शंका म्हणजे 3 प्रकारच्या: प्रमाण संशय, प्रमेय शंका आणि प्रमाशंका. म्हणजे प्रमाण शंका, प्रमेय शंका आणि प्रमाशंका. प्रमाण म्हणजे वेदांत शास्त्र. तर अशी शंका येते की हे शास्त्रच का प्रमाणभूत मानावं, दुसरे का नाही. आणि हे सगळं अभ्यास करताना मी माझ्या स्वतःची बुद्धी वापरून स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास का नाही करायचा. कारण आपली स्वतःची जी बुद्धी आहे ती काहीतरी पूर्वग्रह दूषित असते आणि म्हणून तिचा वापर आपण करू नये. स्वतःची बुद्धी जरा बाजूला ठेवून वेदांतशास्त्राचे अध्ययन करणे, त्यालाच आपण म्हणतो मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. म्हणजे समर्था, तुमचा दासबोध जो आहे तो आता मी वाचत आहे, पण माझ्या ठिकाणी आता हे वाचत असताना माझ्या उपाधी माझ्याबरोबर नाहीत. मी कुठेतरी प्राध्यापक आहे, मी आमका आहे, मी तमका आहे, या गोष्टी आता मी विसरून तो दासबोध वाचला पाहिजे. म्हणजे माझ्या मनामध्ये आता कुठलाही विकल्प न येता तुमचे जे काही वाक्य असतील ते श्रवण करण्याचे एकाग्रता माझ्या ठिकाणी असू द्या. आणि त्या एकाग्रतेच्याद्वारे तुम्ही माझ्या चित्तामध्ये स्थिर व्हा आणि आपल्याला जे सांगायचं आहे, जे आपलं जे तत्त्व आहे ते तत्त्व माझ्यामध्ये तुम्ही प्रतिबिंबित करा. आणि म्हणून दुसरी आपल्यामध्ये शंका येते की प्रतिपाद्य वस्तू ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. याच्या बाबतीतसुद्धा अनेक शंका असतात माणसाच्या मनामध्ये. आत्मा हा चिद्रूप आहे का अचिद्रूप आहे, आत्मा हा नित्य आहे का नाही, त्यानंतर तो आत्मा असंग आहे का नाही, असे काही काही मनामध्ये शंका येतात. आणि म्हणून जेव्हा शंका येते मनामध्ये तेव्हा गीतेत सांगितल्यासारखं संशय आत्मा विनश्यती,
अर्धवट आणि अपूर्ण ज्ञानाच्या अवस्थेत साधकाला कधीही शांती मिळणार नाही. आणि म्हणून साधकाला ब्रह्मस्वरूपाचे, आत्मस्वरूपाचे सम्यक म्हणजे यथार्थ ज्ञान झाले पाहिजे. त्याला संशय विपर्यय रहित ज्ञान असं म्हणतात. संशय विपर्यय म्हणजे संशय पण नाही आणि विपर्यय त्याचा दुसरा अर्थ काय आहे अशा प्रकारचं रहित असं ज्ञान ते आपल्याला झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ते सांगितलं. आता 21व्या पायरीमध्ये सांगतात ब्रह्मास्मीती विभाव्यताम ही एक पायरी सांगितली. म्हणजे शास्त्र श्रवण आणि मनन केल्यावर अहम ब्रह्मास्मी या वृत्तीने माणसाने अखंडपणे चिंतन करावे. अहम ब्रह्मास्मी, आता मी जर ब्रह्म आहे आणि तेच ब्रह्म या चराचरामध्ये नटलेलं आहे, तर माझा ज्यांच्याशी संबंध येतो ती जरी मला व्यक्ती दिसत असली, ते जरी मला विचार दिसत असले, तर याच्या पलीकडे असणारं जे ब्रह्मतत्व आहे त्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे देहादी जे विकार निर्माण होतात इंद्रियाद्वारे, श्रवणाद्वारे, आपल्या वाचनाद्वारे, हे माझ्यामध्ये उत्पन्न होणार नाहीत. कारण जो मी ऐकणारा, श्रवण करणारा आहे तोच मी सांगणारासुद्धा आहे. असं जेव्हा दोन्ही एकच असतील तेव्हा मग त्याच्याबद्दलचा राग नाही आणि त्याच्याबद्दलचा लोभ नाही, त्याच्यावर काही रागावणं नाही, कारण तेच ब्रह्म सगळीकडे नटलेलं आहे. आपल्या मुक्ताबाईंचा एक अभंग आहे, तो अभंग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मुक्ताबाई म्हणतात, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, एकची माती नाना भिंती, परळ आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे. आता हे ब्रह्म उघडपणे कसं दिसतं की एकच माती आहे जगामध्ये आणि त्याच मातीचे निरनिराळ्या वस्तू तयार झाल्या. सुगडं म्हणतो, परळ म्हणतो, काय माठ असेल तर या सगळ्या रांजण आहे, या सगळ्या वस्तू जरी मला समोर दिसल्या तरी त्या वस्तू असल्यामुळे त्याला काहीतरी स्पष्ट नाव आहे, पण त्याच्यामागे जे तत्त्व आहे ते तत्त्व म्हणजे माती एकच तत्त्व सगळीकडे आहे पण वेगवेगळ्या रूपाने आहे. असा विचार प्रत्येक वेळेस आपण जर जीवनामध्ये करत गेलो तर मी ब्रह्मस्वरूप आहे या चिंतनालाच आपण निधिध्यासना म्हणतो. म्हणून म्हणले आत्मावारे निधिध्यासितव्या, म्हणजे ब्रह्माभ्यासाचा हेतू काय, तर हेतू असा की ते ब्रह्म आपल्या स्वरूपामध्ये स्थित होणे. निश्चळ परब्रह्म ते अंतरी बिंबले, हिशेब झाला मायेचा. आता ते ब्रह्म जर अंतरंगामध्ये बिंबलेला असेल तर हिशेब झाला मायेचा. आता माया राहिलीच कुठे, त्या मायेचा आता हिशेब होऊन गेलेला आहे. म्हणून एका ठिकाणी देतात की आपण जेव्हा प्रवासामध्ये असतो तेव्हा आपलं एक तिकीट असतं, ते तिकीट घेऊन आपण रेल्वेमध्ये बसतो. आता ते तिकीट आपण नेहमी सांभाळतो तो प्रवास सुरू असेपर्यंत, आणि एखाद्या ठिकाणी तिकीट चेक आला की लगेच ते आपण त्याला दाखवतो. आता जेव्हा स्टेशनमधनं बाहेर पडतो तेव्हा ते तिकीट आपल्या हातामध्ये असतं. पण आता एकदा बाहेर पडलं आणि आपलं रिक्षा टांग्यामध्ये जेव्हा बसतो तेव्हा त्या तिकिटाचा आता काही उपयोग नाही, ते तिकीट आपण लगेच फेकून देतो. म्हणजे ते साधन आहे प्रवासासाठी, तो एक पास आहे तो दाखवण्यासाठी. आता जेव्हा आपल्याला आपलं स्थान प्राप्त झालं, मी ब्रह्मस्वरूप आहे हे जर आपल्याला समजलं, तर त्यापुढे आपल्या स्वतःची आयडेंटिटी जी आहे ती विसरलेली असली पाहिजे. आणि म्हणून जे काय नाशिवंत चुकेचं मध्यदेशी, ते जर मला तू सगळं देऊन टाकलं तर समर्थ म्हणतात मी तरी ते काय करणार आहे, परी तुझं पासून टाकवावे, पण तुझ्याकडून त्याचा त्याग व्हावा म्हणून ते तू मला दे असं मी म्हणतो. आणि निसंगातीत होऊन राहे, ही अवस्था म्हणजे अखंड ब्रह्मास्मिती विभाव्यता, जाणीवपूर्वक या ठिकाणी साधकाने प्रयत्न केले पाहिजे. म्हणून विद्यारण्य स्वामी यांचं पंचदशी नावाचा एक ग्रंथ आहे. मागे सज्जनगडावर डॉक्टर देशमुखांची यावर 5 दिवस प्रवचनं झाली होती. हीच श्राद्ध पक्षामध्ये झाली होती. त्यामध्ये विद्यारण्य स्वामीच्या पंचदशीमध्ये ते म्हणतात, तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. म्हणजे तत्कथनम म्हणजे तत् म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाचंच कथन, त्याचंच कथन करावं, त्यावरच माणसाने बोलावं. ही क्रिया फक्त ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने बरोबर. एकाच पातळीवर जर दोघेजण असतील तर ते व्यवस्थितपणे समजू शकतील. आणि 2 साधकांनी आपल्या शास्त्रांवर अशा प्रकारे चर्चा करावी. तत्कथनम तत्श्रवणम म्हणजे ज्या ठिकाणी आपण श्रवणाला जाऊ त्या ठिकाणी त्या ब्रह्मवस्तूचं जर काही निरूपण असेल तर साधकांनी ज्याला ही सगळी साधना करायची, साधना पंचकममधल्या सांगितलेल्या पूर्ण 40 पायऱ्याचा अनुभव आणि त्याची सत्यता तपासायची असेल तर त्यांनी अशाच ठिकाणी जावं की ज्या ठिकाणी तत्कथनम चालू असेल त्या ठिकाणी.
आणि मग त्याचा काय परिणाम होईल तर आपल्यामधले राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व आपोआप गळून पडलेले आपल्या लक्षात येतात आणि आपोआपच हे सगळं गळून पडणं म्हणजेच आपोआप आपली वृत्ती जी आहे ती ब्रह्माकार होईल आणि जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच सोने नाना नाणे, नाना लेणे. एक सोनं असतं, त्याच्यापैकी लेणे, अलंकार हे सगळं त्या सोन्यापासून तयार होतात. पण मुळामध्ये जे सोनं आहे त्याच्या आधारावरच या सगळ्या गोष्टी तयार होतात. म्हणून ते दृश्य मला दिसतंय ते अलंकाराच्या रूपामध्ये, पण त्याच्या पलीकडे असणारं ब्रह्मतत्व म्हणजे खरं सोनं जे आहे त्याकडे माणसाची दृष्टी असावी. आपण झेरॉक्सच्या दुकानात जातो, साधं झेरॉक्स करून आणतानासुद्धा आपल्या ठिकाणी जर ब्रह्मस्थिती असेल तर आपल्या लक्षात येईल की मी जो झेरॉक्स करून आणत आहे तो झेरॉक्स करणारा जो माणूस आहे तो माणूस या म्हणजे मी कोणत्या पंचदशीचं झेरॉक्स करत आहे का साधना पंचकमचं करत आहे का दासबोधातल्या एखाद्या समासाचं झेरॉक्स करत आहे, या गोष्टी तो पाहत नाही. तो फक्त एकच पाहतो की हे झेरॉक्स आपण जे केलं त्याचे पानं किती आणि किती पानं झाली, त्याप्रमाणे तो पैसे लावतो. दुकानात सोनाराकडे गेल्यानंतर तो हे नाही पाहत की मी दागिना आणलेला आहे, तो दागिना आकाराने चांगला आहे का त्याचा आकार बिघडलेला आहे, तो गणपती आहे का मारुती आहे का नुसतं एक माकड आहे, असं तो पाहत नाही. तो फक्त त्यामधल्या असलेल्या सोनं जे आहे त्याकडे त्याची दृष्टी असते. म्हणजे अशी दृष्टी जगामध्ये वावरताना आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपण आपल्या मनामध्ये ती स्थिर करावी. म्हणजे मग कुठल्याही प्रकारचा वाद त्यामध्ये निर्माण होणार नाही. अन्योन्यम तत्प्रबोधनम. म्हणून जसजसे आपण हे ब्रह्मस्वरूप स्पष्ट करून सांगू तशी तशी आपली वृत्ती ही त्याप्रमाणे तयार होत जाते आणि पूर्णपणे जे शास्त्र आहे आपलं वेदांतशास्त्र जे आहे ते आपल्या ठिकाणी स्थिर होत जाईल. आता यासाठी उपाय काय आहे याचा जर विचार केला तर खरे म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याला शिकवतो तेव्हा आपण स्वतःला शिकवत असतो. म्हणून सेल्फ टीचिंग इज द बेस्ट मेथड ऑफ टीचिंग. सेल्फ टीचिंग, सेल्फ लर्निंग म्हणजे एखाद्या गोष्ट मी स्वतःहून जेव्हा त्याचा अभ्यास करतो ती गोष्ट म्हणजे ती माझ्या मनामध्ये रुजलेली असते. आता माझ्या मनामध्ये रुजलेली जी गोष्ट आहे ती अधिक दृढ करण्यासाठी मी ती इतरांना सांगितलेली पाहिजे. आणि म्हणून गीता ज्ञानयज्ञ, उपनिषदाचा ज्ञानयज्ञ म्हणजे सगळ्या ज्ञानामध्ये सगळ्या दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे आहे ते आत्मज्ञान आहे, तेच श्रेष्ठ आहे आणि म्हणून ते माणसाने दिलं पाहिजे. आणि जो आपण इतरांना सांगण्यासाठी हे सगळं विवेचन करत असतो ते करत असताना आपल्या मनामध्ये ती गोष्ट स्थिर होते, पक्की आपल्या लक्षात येते. म्हणून सर्वप्रथम दुसऱ्याला शिकवण्यासाठी आधी तो विषय आपल्याला पूर्णपणे समजलेला पाहिजे. समर्थसुद्धा हे सांगतात, अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतरी झाकून घ्यावे. म्हणजे आधी अभ्यास करावा आपण. आणि समर्थ दुसरीकडे सांगतात आपल्याला उत्तम पुरुष निरूपणामध्ये, आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे, असा प्रपंचातला उपदेश समर्थाने केला. आपण पोटभर जेवावं, पोटभर खावं, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे हे आधी प्रपंचाच्या दृष्टीने आपण लक्षात ठेवावं. आणि लगेच त्याच ओळीचा पारमार्थिक अर्थ दुसऱ्या ओळीमध्ये पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेच जनासे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. की आपण इतरांनासुद्धा हे ज्ञान आपण संक्रमित केलं पाहिजे, इतरांना आपण हे सांगितलं पाहिजे. जसं एखाद्या मॉलमध्ये एखाद्या साडीच्या दुकानामध्ये चांगली साडी आल्याबरोबर आपल्या सगळ्या भगिनी काय करतात की ती साडीचं कौतुक इतरांना सांगतात आणि ते सांगितल्याबरोबर त्यासुद्धा बायका त्या मॉलमध्ये जातात आणि ती साडी विकत घेतात. हे जसं प्रपंचामध्ये आपण करतो तसंच आपण वाचलेला एखादा ग्रंथ, चांगला ग्रंथ जो आपल्याला आवडला त्या ग्रंथाबद्दल काही ना काही माहिती आपण इतरांना द्यावी. आज व्हॉट्सॲपसारखं माध्यम आहे आणि त्यामुळे अशा करून मी बहुतेक ठिकाणी असं ते व्हॉट्सॲपवर एखादा मेसेज देतो की हा ग्रंथ मी आत्ताच वाचला, ज्या ग्रंथामध्ये हे विशेष आहे आणि ते तुम्हीसुद्धा वाचा, त्याच्यामधला आनंद तुम्हीसुद्धा घ्या. हे जे आहे हे कशासाठी मी देतो, मला काही कोणी सांगत नाही तुम्ही काय वाचलं ते आम्हाला सांगा म्हणून, पण मी देत असतो. याचं कारण काय तो मेसेज देताना आपल्या मनामध्ये त्याची उजळणी सहजपणे पुन्हा होते. म्हणजे कुठेही आपल्यातील अस्पष्टता, कच्चा दुवा राहू नये यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. म्हणून वेदांताच्या मुद्द्यांची स्पष्टता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणून साधकांनी, मुमुक्षुनी, जिज्ञासू माणसांनी आपल्या उठता, बसता, खाता, पिता सगळ्या दैनंदिन क्रिया करताना
दैनंदिन जीवन जगताना अखंडपणे अशी ब्रह्माकार वृत्ती राखली पाहिजे आणि ती वृत्ती आपण आत्मसात केली पाहिजे. म्हणजेच पंचदशीमध्ये सांगितल्याप्रमाणे तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. म्हणून अशी वृत्ती जेव्हा आपल्याला येते तेव्हा मग खरं ते ब्रह्म जे आहे तो ब्रह्मानंद, त्याला शब्द येतो ब्रह्मानंद. संसारामध्ये आनंद आहे, आपण खूप आनंदात आहोत, घराचं नाव आनंद आहे, आनंदधाम आहे, सगळं आहे. पण संसारामध्ये घरामध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याच कटकटी सुरू असतात. पण जो ब्रह्मानंदामध्ये असतो त्याला या बाहेरच्या गोष्टींचं ज्ञान नसतं किंवा त्यामध्ये तो आसक्त नसतो आणि त्यामुळे तो केव्हाही ब्रह्मानंदामध्ये असतो. जसं एक उदाहरण दिलेलं आहे की तेल, मसाला आणि कैरीच्या फोडी. तेल, मसाला, कैरीच्या फोडी हे एकत्र घातलं की लोणचं तयार होतं. पण लगेच ते खाऊन पाहिलं तर ते लोणचं चांगलं तेवढं चविष्ट लागत नाही. त्यामुळे आपल्याला त्याला एक 10-15 दिवस त्या लोणच्याला मुरू द्यावं लागतं. ते मुरलं की मग एकदम छानपैकी त्याचा रंग येतो, लाल चटूक रंग येतो. एखादी फोड जरी बाहेर काढली, आपण पहा घरामध्ये बायका त्या फोडी ज्या आहेत ना अधूनमधून त्या काढून पाहतात. ती फोड बाहेर काढल्यावर ती जर नुसती कोरडी फोड निघाली, त्याच्यावर काही तिखट, मीठ, मसाला, तेल नसेल, तर मग त्या म्हणतात की अजून काही लोणचं मुरलेलं नाही, की फोडी अजून काही मुरलेलं नाही. आणि म्हणून काही दिवस त्यांना तसंच ठेवावं, म्हणजे ते लोणचं जे आहे ते चवदार, चटकदार होतं. तसं ब्रह्मचिंतन झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वृत्तीमध्ये ब्रह्मरूप इतके झिरपले पाहिजे, इतके मुरले पाहिजे की मी व ब्रह्मस्वरूप पूर्णपणे अंतर्बाह्य एकरूप झालो आहोत. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये होते तेव्हा ते म्हणतात की तिथलं एक गोष्ट ते सांगतात की त्या ठिकाणी मी जेव्हा चहा पीत होतो, कॉफी पीत होतो, तेव्हा मी त्या बशीमध्ये टाकून कॉफी पीत होतो. इतर लोक त्याला हसत होते. ते म्हणायचे ही काय असभ्यता आहे, आम्ही कसे पितो, ड्रिंक्स वगैरे कसे घेतो, सरळ ग्लास घेतो आणि आमच्या तोंडाला लावतो. तेव्हा स्वामी म्हणतात आमच्याकडे ही पद्धत नाही. आपली प्रत्येक क्रिया जी आहे ती दुसऱ्याला लक्षात ठेवून आपण केली पाहिजे. आपणच ती डिश घेऊन आपण ती गोष्टी केली आणि येणारा जर दुसरा माणूस आपल्यासमोर आला तर त्याला देण्यासाठी आपल्याकडे काही उरत नाही. आणि म्हणून आम्ही त्या बशीमध्येच चहा पितो, कॉफी पितो. आणि मग कोणी जर आला तर मग तो कपातला जो चहा, कॉफी आहे ती आपल्याला दुसऱ्याला देता येते. म्हणजे ब्रह्म जे आहे ते सगळीकडे नटलेलं आहे. मला ते पिण्यामध्ये जो आनंद होत आहे तोच आनंद मी दुसऱ्यांनासुद्धा देता आला पाहिजे. म्हणून साधकाचे मन नेहमी या ब्रह्माच्या भावामध्ये, ब्रह्माच्या चिंतनामध्ये रत झालेलं पाहिजे. अशी ही 21वी पायरी आपल्याला साधक संजीवनीमध्ये आपले शंकराचार्य महाराज जगद्गुरू हे आपल्याला सांगत आहेत. आता अशा दृष्टीने साधक तयार झाला म्हणजे त्या साधकाला अजून काही गोष्टी सहजपणे आपोआप येतात. संसार मुळीचं नासका, विवेक करावा नेटका आणि नेटकाकरिता फिका होत जातो. हे जे समर्थाने सांगितलेलं आहे. विवेक म्हणजे काय, चांगल्या आणि वाईट गोष्टीचा निवाडा. जे चांगलं आहे ते वेगळं काढा, जे वाईट आहे ते वेगळं काढा. निरक्षीर विवेक ज्याला म्हणतो आपण. तसं साधकाने प्रत्येक गोष्टीकडे पाहत असताना हे नाशिवंत आहे, जे नाशिवंत आहे त्याला मी का पकडून ठेवायचं, त्याला मी का धरून ठेवायचं. पण जे शाश्वत आहे त्याच्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे. दागिन्याचा घडणावळ जी आहे, घडण जी आहे ती मोडली तरी दागिना मोडत नाही, त्यातलं सोनं मोडत नाही. सोनं तसंच राहतं. आकारामध्ये बदल होतो, त्याच्या रूपामध्ये बदल होतो आणि हा बदल जो आहे तो स्थायी नाही, तो अस्थायी आहे. ते पुन्हा आपल्याला नवीन करून घेता येतं. पण मुळामध्ये जे सोनं आहे ते तर तसंच राहिलं ना. आणि म्हणून मुळामध्ये आपला आत्मा जे आहे ते परमेश्वराचा प्रतिबिंब आपल्या ठिकाणी आहे. पण त्या आत्म्याला आवरण जे आहे ते शरीराचं आहे. त्या आत्म्याची उपाधी जी आहे ते हे शरीर आहे. आणि त्यामुळे ही उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. समर्थ आपल्याला सांगतात मनाच्या श्लोकामध्ये, उपाधीमुळे देहबुद्धी वाढत जाते आणि परी सज्जना केवी बाधू शकेते. सज्जन जे आहेत त्या उपाधीमध्ये कधीही अडकून राहत नाही. म्हणून या उपाधी माझी जे गुप्त ते चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारेती. संत काय करतात की समोर दिसणाऱ्या माणसाच्या उपाधीच्या ठिकाणी त्यांचं लक्ष नसतं, पण त्याच्यामध्ये असणाऱ्या परमेश्वराचं जे प्रतिबिंब आहे, त्याचा जो आत्मा आहे तो संतुष्ट करण्यासाठी त्यांची सगळी धडपड असते. आणि म्हणून शरीराची उपाधी हळूहळू आपली कमी झाली पाहिजे. शरीरावरचं प्रेम कमी झालं पाहिजे. मी आणि माझी ऐशी आठवणं विसरले जयाचे अंतःकरण तो तत्त्वज्ञ संत स्वीकारित. तर ते
तसं तत्त्वज्ञ आणि संत आपण व्हावं, ते होण्यासाठी ही पायरी दिली आहे की मी आणि माझी ही आठवण माणसाने विसरली पाहिजे. मी म्हणजे शरीर, मी म्हणजे आत्मा, ह्या 2 गोष्टी आपल्यासमोर आहेत. मग मी शरीराला किती महत्त्व द्यावं आणि आत्म्याला किती महत्त्व द्यावं, याबद्दलचा विचार त्या ठिकाणी होतो. आता आपण त्या सुशांतचे केस पाहत आहोत. ती रिया चक्रवर्ती आहे. तर तिचं वरनं दिसणारं जे शरीर आहे किंवा जे आपल्याला तिचं रूप दिसतं, त्यापेक्षा तिचं कृत्य किती भयंकर आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून आत्मा जो आहे तो आत्मा सगळ्यांचा सारखा आहे, पण तिला जी बुद्धी दिली, तिला जो विवेक दिला, त्याचा उपयोग तिने कसा केला हे तो केला नाही. आणि म्हणून हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून प्रत्येक गोष्ट पाहताना, टी व्ही पहा, सिरियल पहा, एखादी गोष्ट, घटना किंवा जगाकडे पाहत असताना आपली दृष्टी जर ब्रह्मदृष्टी असेल, तर त्याच्या मागे असणारं जे परमेश्वराची विभूती आहे, त्या विभूतीकडे आपलं लक्ष जाईल आणि वरवरचा राग द्वेष जो आहे तो हळूहळू कमी होत जाईल. विवेक करावा नेटका आणि नेटकाकरिता फिका होत जातो. म्हणून या ठिकाणी 22व्या पायरीमध्ये सांगतात समर्थ, या ठिकाणी शंकराचार्य आपल्याला सांगतात, अहरहा गर्व परित्यज्यताम. आता अहरहा म्हणजे काय? खरं म्हणजे तो शब्द अह असं दोनदा आहे. अह म्हणजे प्रत्येक दिवशी सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. समर्थ जे म्हणतात सदा आणि सर्वदा. आता सदा आणि सर्वदा यामध्ये फरक काय? सदा म्हणजे नेहमीसाठी, सर्वदा म्हणजे प्रत्येक क्षणी. 34 काय म्हणतात त्याला, 24/365. आमची लिंक ओपन आहे. 24/365 आमची सेवा सर्वांसाठी आहे, हे जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ सदा सर्वदा. तर हे आपण प्रत्येक दिवशी अहरहा गर्व परित्यज्यता म्हणजे प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी आपण आपल्यातला गर्व जो आहे तो गर्व हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न आपल्या नेटाने केला पाहिजे. आणि गर्व जेव्हा संपूर्णपणे गळून जाईल तेव्हा मग त्याला म्हणतो आपण आत्मनिवेदन. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. म्हणून गर्व माणसाचा सहजासहजी टाकता येत नाही. गर्व टाकणं फार अवघड आहे. गर्व म्हणजे आपला स्वतःचा अभिमान असतो, तो सुद्धा गर्वाचंच प्रतीक आहे. कुठेही गेल्यानंतर जेव्हा जातो एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या ठिकाणी जातो, तेव्हा आपली अपेक्षा असते की अरे बा, मी एवढा मोठा समर्थांचा भक्त आहे, त्यामुळे मला सगळ्यांनी उठून मला उत्थापन दिलं पाहिजे, मला चांगली समोरची जागा दिली पाहिजे, असं आपल्या मनामध्ये येतं. म्हणजेच तो गर्व घेऊनच आपण त्या ठिकाणी दुसऱ्यांचा उपदेश ऐकायला जात असतो, सद्गुरूंचा उपदेश ऐकायला जात असतो. पण माझा गर्व, माझा मोठेपणा हे सोडून, जसे आपण मंदिरात गेल्यानंतर चप्पल बाहेर काढून आतमध्ये जातो, तसं ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बाहेरच ठेवायच्या आणि निशंक होऊन आपलं मन शांत करून आपण आतमध्ये गेलो आणि श्रवण केलं, तर ते श्रवण, ते आत्म्याचं श्रवण आपल्या अंतरंगामध्ये सहजपणे बिंबवणार आहे. म्हणून संपत्ती, नातेवाईक, मित्र, तारुण्य यांचा जो गर्व आहे, अभिमान आहे, तो अभिमान आपण बाळगू नये. म्हणून निमिषार्धात हे सर्व तुझ्यापासून हिरावून पण जाऊ शकतं, नष्ट होऊ शकतं. आणि म्हणून ब्रह्मस्वरूप जे आहे ते एकच फक्त तत्त्व असं आहे की जे शाश्वत आहे आणि चिरंतन आहे. म्हणून गर्व म्हणजे अभिमान. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार बळे अंगी. म्हणून हा गर्व तू आधी टाकून दे. कारण धन, सौंदर्य, तारुण्य, मित्र, नाती हे सगळं क्षणभंगूर आहेत. एखाद्या झाडावर पक्षी बसलेले असतात आणि कोणीतरी एखादा दगड मारावा आणि ते पक्षी आपोआप उडून दुसऱ्याकडे निघून जातात. 2 ओंडक्याचे होते सागरात भेट, पुरा नाही, पुन्हा त्यांची भेटही होत नाही. एकदा ती भेट होती आणि एखादी लाट आली की पुन्हा त्यांची भेटसुद्धा होत नाही. इतकं क्षणिक आपला संसार आहे, इतके क्षणिक आपले नाते आहेत, इतके क्षणिक आपले मित्र, तारुण्य, धन, सौंदर्य हे सगळं आहे. म्हणून तू जितका घट्ट पकडशील गर्वामुळे, तितका तुला तो काळ हे तुझ्यापासून सगळं ओढून नेणार आहे. म्हणून योगक्षेमं वहाम्यहम् हे जे म्हणतात भगवद्गीतेमध्ये, त्याचा अर्थ एकच की हा साधक या आपल्या साधनेच्याद्वारे ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी जर त्याला धनाची आवश्यकता असेल तर भगवंत आपल्याला ते धन आणि पैसे, ऐश्वर्य देईल. पण ते धन, पैसे आणि ऐश्वर्य दिल्यामुळे हा आता ब्रह्मचिंतनामध्ये स्थिर होऊ शकत नाही. तो पुन्हा संसारामध्ये गुरफटण्याची शक्यता आहे.
असं भगवंताच्या लक्षात आल्याबरोबर भगवंत ते सगळं एके दिवशी सगळं काढून घेतो. म्हणजे काहीतरी चोरी होती, आपला तर धनलाभ झाला होता आणि ते सगळं आपलं पुन्हा चोर घेऊन लुटून घेऊन जातात. आता हेच असं आहे, या दोन्ही गोष्टीला योग आणि क्षेम म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण खरं आपलं जे आत्मदेव ही जी कथा आहे ना, ती आत्मदेवाची कथा तीच आहे, की खरं त्यांनी आत्मदेवाने स्वतःचं कल्याण म्हणजे आत्मेच्छा व्यवसीयताम ही जी गोष्ट आहे ती आत्मदेवाच्या कथेमध्ये दिसते. आत्मीयता व्यवसीयता म्हणजे आत्मेच्छा. आपल्या आत्म्याचं जे आहे त्याचा अनुभव जो घ्यावा यासाठी आत्मदेवाने जाऊन पुढे दशमस्कंदाचा पाठ केला आणि परमेश्वराच्या स्वरूपामध्ये ते लीन झाले. आणि म्हणून अहरहा गर्व परित्यज्यताम, गर्व माणसाच्या ठिकाणचा नष्ट व्हायला पाहिजे. मोठ्या मोठ्या माणसांच्याकडे स्वामी विवेकानंद अमेरिकेत जेव्हा होते तेव्हा त्यांना एका कार्यक्रमाला 9 वाजता बोलावलेलं होतं आणि जाता जाता त्या ठिकाणी त्यांना उशीर झाला आणि त्यामुळे पूर्ण हॉल भरलेला होता आणि जे प्रमुख वक्ते होते ते स्वामी विवेकानंद होते आणि ते आत गेल्यानंतर अगदी शेवटची जी खुर्ची मिळाली त्या खुर्चीवर ते बसून राहिले. आता हे कशामुळे, की आपण स्वतःकडचा गर्व अभिमान हा टाकल्याशिवाय अशी वृत्ती येत नाही. आणि दुसरीकडे आपण पाहतो की सगळे हजारो माणसं वाट पाहत असतात. एखादे मिनिस्टर त्या ठिकाणी येणारे असतात. 2-3 तास झाले अजून ते आले नाही म्हणून ते सगळे ताटकळत बसतात आणि मग हे मिनिस्टर त्या ठिकाणी जातात आणि आधी फोन करतात, आहेत का सगळे लोक आहेत का, तर मी येतो, नाही तर मी कॅन्सल करतो ही मीटिंग. म्हणजे सगळे वाट पाहिले तरी चालेल पण मी त्या ठिकाणी येणार की नाही हे मी ठरवणार. ही वृत्ती जी आहे ती माणसाची ही प्रपंचामधली वृत्ती आहे. आणि ब्रह्मवृत्ती जर असेल तर त्या ठिकाणी इतकी माणसं जे आहेत त्यांचं सगळं एकत्रपणे मला ब्रह्मदर्शन त्या ठिकाणी घडणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी वेळेवर गेलं पाहिजे हे लक्षात घेणं म्हणजे ही ब्रह्मस्थिती आहे. स्वामी विवेकानंदाच्याच बाबतीत सांगतात की ते एका ठिकाणी महिलांसाठी संबोधन देणार होते आणि थोडासा वेळ होता म्हणून त्यांना एका छोट्या रूममध्ये बसवलं होतं. समोर एक आरसासुद्धा होता आणि स्वामीजी एकांतामध्ये जेव्हा असत तेव्हा एकांतामध्ये ह्या ब्रह्मचिंतनामध्ये ते मग्न होऊन जातात. बाहेरच्या विषयाचं बाहेरच्या जगाचं त्यांचं भान अगदी विरून जात असे. तेवढ्यात त्या बाई आल्या, स्वामीजी इट्स टाईम फॉर युअर लेक्चर असं म्हणून त्यांना तिथून उठवलं आणि निघता निघता स्वामीजी पुन्हा त्या आरशासमोर उभे राहिले आणि त्याने आपला फेटा नीट केला. ते त्यांचे 2-4 केस जे बटा असतात त्या समोर आलेल्या आपण नेहमी त्यांच्या चित्रात पाहतो तसं त्यांनी सगळं ॲडजस्ट केलं आणि आपलं रूप जे आहे ते पुन्हा तसं केलं आणि मग ते त्या ठिकाणी जायला निघाले. त्या अध्यक्ष ज्या बाई होत्या त्यांनी विचारलं की आता या एवढ्या महिलांच्या समोर हा तरुण मुलगा आहे, तरुण त्या ठिकाणी भाषण देणार आहे म्हणून स्वतःचं रूप त्यांनी 4-4दा त्या आरशामध्ये पाहून नीट केलं. असं त्यांच्या मनामध्ये आल्याबरोबर स्वामीजी म्हणतात, मी आता एकांतामध्ये बसलो तेव्हा माझं ब्रह्मस्थितीमध्ये माझं मन होतं, मी होतो. आत्म्याचं अनुसंधान जे होतं ते माझं होतं. आता ते जावं म्हणून मी 4-4दा आरशामध्ये पाहत होतो. आरशामध्ये पाहिल्यानंतर मला आता माझी देहबुद्धी जागृत होत आहे आणि मला आत्मबुद्धीकडून देहबुद्धीमध्ये येण्यासाठी आणि हे रजोगुणाचं जे कार्य आहे भाषण देण्याचं ते करण्यासाठी मी माझ्या मनाला माझ्या आत्म्याला समजावून सांगत होतो. म्हणजे आरशाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये या गोष्टी येतात आणि आपण आरशामध्ये पाहतो तेव्हा आपल्या ठिकाणी आपला अभिमान, अरे मी पहा किती चांगला दिसतो, अरे माझा शर्ट पहा त्या आरशामध्ये किती छान आहे. आता हे जे आपण अंगावरचे कपडे घालतो ते कपडे ज्या दुकानातून आपण आणतो त्या दुकानातून नेहमीच आणतो आपण आणि मग एखाद्या दिवशी बातमी वाचतो की अरे आपण ज्या नेहमी दुकानात जातो त्या दुकानातले ते कपडे वगैरे सगळे जळून गेले, तिथे आग लागली आणि ते सगळं मार्केटच सगळं जळून गेलं. असं पाहिल्यानंतर आपल्याला तेवढं वाईट वाटत नाही. पण तिथून आणलेल्या कपड्याचा जेव्हा आपण एखादा शर्ट शिवतो, साडी असती, त्या साडीला कुठे उदबत्तीचा कुठे चटका लागला आणि थोडीशी जळाली तर त्याचं आपल्याला वाईट वाटतं. आता हे का वाईट वाटतं? कारण ते मी आणि माझे यामध्ये ते आलेलं आहे. त्यामधलं आपलं प्रेम आहे ते माझं आहे हा भाव आहे आणि तो भाव असल्यामुळे लगेच मनाची प्रक्रिया तयार होते. तर अशी प्रक्रिया होऊ नये म्हणून अहरह गर्व परित्यज्यताम. दैनंदिन साधकांनी अशा प्रकारचा अभ्यास करावा की भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करून आपण आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे असं जे आहे ही वृत्ती आपली हळूहळू कमी झाली पाहिजे. म्हणून चिंतनात असताना आपलं बहिर्मुख मन जे आहे, वृत्ती जी आहे ती आपोआप आपली आवरल्या जाते. कुर्मंगानीव सहस्रशः.
म्हणजे जसं त्या देवळामध्ये ते कासव असतं, त्या कासवाचं प्रतीक त्या देवळाचं तिथे असतं. ते कशासाठी? तर ते कासव आपल्याला शिकवतं की जशी परिस्थिती असेल तसं माणसाने राहावं. थोडासा धोका दिसल्याबरोबर आपली इंद्रिये, आपले हात पाय जे आहे आणि आपलं डोकंसुद्धा ते कासव आपल्या आतमध्ये ओढून घेतं. तसं माणसाने अलिप्त राहावं आणि जेव्हा काळ जसा असेल तसं माणसाने असं राहावं. हे सगळ्यासाठी जो काळ असेल ते सर्व तो आपण त्यापासून नेहमी शिकायला पाहिजे. म्हणून सगळ्या कल्पना गळून पडल्या. सर्व कल्पनांचा आश्रय असलेली आधारभूत कल्पना म्हणजे अहंभाव. ती जर या जन्मामध्ये मी निर्माण केली नाही, तर मनुष्याच्या जन्माबरोबर ती आलेली आहे आणि त्यामुळे अहंबुद्धीची ही कल्पना जी आहे, ती या सगळ्या दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून तो अहंभाव जो अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे कल्पकोटी उरेना. म्हणून तो अहंकार आपला गेला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी ही जे 22वी पायरी सांगितली आहे, ती पायरी म्हणजे अहरहा गर्व परित्यज्यताम. आता पुढचा जो आहे तो आपण पुढच्या वेळेस पाहू. देहोहम इति रुज्यताम हा भाग जो आहे तो आपण पुढच्या चिंतनामध्ये उद्या पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. आता आपण आपल्याला काही बोलायचं असतं आपण बोलू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.